नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रुती सहर्ष स्वागत करते. आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत प्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते सु ग शेवडे आणि आज आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवचनकार म्हणून असलेला प्रदीर्घ प्रवास. नमस्कार. नमस्कार. आपलं खूप स्वागत आहे स्टुडिओमध्ये. आनंद आहे. पूजनीय काका, मी तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारेल की अगदी वयाच्या अवघ्या 7व्या वर्षापासून आपल्याला कीर्तनं ऐकण्याची आवड निर्माण झाली, तर आपलं बालपण कसं गेलं? काय गंमत आहे, मी बडोद्याचा आहे आणि बडोद्याला आमच्या घरापासून अगदी 10 घरामध्ये सोडली तर एक मोठं रामाचं मंदिर होतं. अच्छा. तो रामदासी मठ होता. बरं. आणि तिथे कायम कीर्तनकार, प्रवचनकार येत असायचे. चातुर्मास तर असायचेच, पण शिवाय चैत्र महिना किंवा शिमगा किंवा माघाचा महिना असे महिना सुद्धा कार्यक्रम चालायचे. म्हणजे जवळजवळ वर्षभर तिथे कार्यक्रम नाही असं कधी व्हायचं नाही. आणि इतकं चाललेलं असायचं. आणि मी 7-8 वर्षाचा होतो तेव्हा मला त्याची कशी आवड झाली हे मात्र सांगता येत नाही. पण मी जायचा आणि ऐकत असायचं आणि इतकं सगळ्यांना कौतुक वाटायचं की एवढासा मुलगा किती लक्षपूर्वक ऐकतो. बरं, संध्याकाळी प्रवचनं 6 ते 7 असायची, रात्रीची कीर्तन 9 ते 11 असायची. आत्ताही जाऊन यायचा, घरी जाऊन जेवायचं वगैरे, परत रात्री यायचा. आणि घरीसुद्धा आमची आई वगैरे म्हणायची त्याला आवडतं, माझं कौतुक व्हायचं. पण तरीसुद्धा तिला वाटायचं इतकं ती अडकून नाही राहायचं आता कामा असं. बरं, त्याचा थोडंसं नाही म्हटलं तरी अभ्यासावर परिणाम होत होता. पुढे जसं माध्यमिक शाळेत 8वी 9वी 10वी ह्या अभ्यासाचा काळ होता. पण त्याही काळामध्ये माझं लक्ष इकडे असे होतं. आणि त्याचा एक परिणाम असा झाला की मला कधीही वरचा वर्ग अभ्यासात शिक्षणात मिळाला नाही. बरं. सर्वसामान्य म्हणजे पास होत गेलो म्हटलं. आणि असं सगळं चाललं. होता काय झालं की मला ते एवढं आवडायला लागलं कीर्तन किंवा प्रवचन की मी त्याच्या नोट्स काढायला लागलो. बरं. त्यानंतर त्या कीर्तनकारांकडे जाऊन अर्धवट राहिलेले श्लोक पूर्ण करून घ्यायला लागलो. बरं. आणि मी पाठांतरही करायला लागलो. मग मला तशी कीर्तन आपण करावी असं वाटायला लागलं. हे विद्यार्थी दशेतच? हो, 12-13 वर्षाचा होतो जेमते. बरं. 12व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. आणि ते कीर्तन सुप्रसिद्ध कीर्तनकार आपळेबुवा, त्या काळात गोविंदस्वामी आपळे, फार मोठं नाव होतं त्यांचं. म्हणजे चारुदत्त आपळ्या त्यांचा मुलगा सध्या खूप गाजतोय. तर तो त्यावेळेला तर नव्हताच, पण हे असायचे. यांची कीर्तनं बडोद्यात खूप झाली. आणि ही गोष्ट कधीची आहे, 47-48 सालच्या सुमाराची. अच्छा. स्वातंत्र्याच्या सुमाराची. त्यामुळे काँग्रेसवर टीका, इंग्रज सरकारवर हाणामारी आणि आपळेबुवांचं घणघणीत बोलणं. तो आवाज सुद्धा असा असा असायचा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, माधव बरवा, तो हा माधव बरवा, असं मला ते खूप आवडायचं. आणि मग मी त्याची नक्कल म्हणून कीर्तन करायला लागलो. आणि हळूहळू मी कीर्तन करायलाच लागलो. म्हणजे आपळेबुवा स्वतः माझ्या कीर्तनाला 2-3दा येऊन बसले. त्यामुळे मला चेवच आला जरा एक प्रकारे. भाग्य म्हणायचं खरंच. निश्चितच. आणि असं माझं कीर्तन प्रवचनाचा आरंभ झाला. अच्छा. पण मग आपला शैक्षणिक प्रवास कसा काय राहिला? आता त्यामुळे काय झालं की बडोद्यामध्ये मी 8वी 9वी 10वी पुढचं शिक्षण झालं. पण माझं अभ्यासात लक्ष कमी आणि त्यामुळे मार्क कमी मिळायचे. तर मला 10वीला मार्क खूप कमी मिळाले होते. त्यावेळी 11वी SSC होती. ते आमच्या आईने, माझे बंधू होते अहमदाबादला, ते माझे चुलत भाऊ होते, अहमदाबादच्या हायस्कूलला प्रिन्सिपल होते. त्यांनीच सुरू केलेली मराठी मीडियम स्कूल होती. अच्छा. तर ते आले असताना त्यांना सांगितलं याला घेऊन जा आणि हा निदान मॅट्रिक तरी होईल एवढं बघ. अभ्यासच करत नाही म्हणे, सारखं ते कीर्तनात बसलेलं असतो. ते मला घेऊन गेले. आणि त्यामुळे 11वीचं वर्ष मी अहमदाबादच्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ हायस्कूलमध्ये घालवलं. पण त्यामुळे मी पास झालो. आणि त्यानंतर परत आमचं एकंदर हे जीवन सुरू झालं. बरोबर. ते हे सगळं होत असताना पाहता मॅट्रिक झालो, पुन्हा कॉलेज सुरू झालं. पण मग मात्र कॉलेजचं शिक्षण आम्ही बडोद्यातच सुरू केलं. बरोबर. मग झालं फर्स्ट आर्ट्स कॉलेज. माझ्या वडिलांनी मला
इंजिनिअरिंग कॉलेजला घातलं. हं. त्यांची इच्छा मी आर्किटेक्ट व्हावं अशी हो होती. हो कारण आर्किटेक्चरला त्यावेळेला नव्या नव्यानं जोमातून आणि खूप वाव होता. वाव होता. तेव्हा त्यांनी मला त्यात घातलं. त्यात मला यशही चांगलं मिळायचं. हं. पण चांगले मार्क मिळाले की मला रडू यायचं. कारण मला आर्किटेक्चर नको होतं हं. आणि त्यात यश मिळालं म्हणजे आता हेच माझं होणार काय अच्छा. असं मला वाटायचं. हं. पण मग त्यामुळे काय झालं की पहिलं वर्ष माझं आर्किटेक्चरचं झालं हं. आणि त्यानंतर मला ते नव्हतं करायचं म्हणून घरातून पळून गेलो. बरं. ते पळून जाणं हा प्रकार असा झाला की मला एक संधी मिळाली आणि त्या संधीचा उपयोग करून मी एकदम थेट ऋषिकेश, हरिद्वार बापरे. असं तिकडे हिमालयात गेलो. अच्छा. आणि तिथे मला काही साधू संत भेटले. हं. हं. मग माझं त्यांना कौतुक वाटलं की शिकणारा मुलगा एवढ्या लहान वयाचा कीर्तनं करतो, प्रवचनं पण करतो, त्याला बोलता चांगलं येतं, त्याला धर्माचा अभ्यास आहे. हां. मग ती पण मंडळी मला चांगली मदत करायची. कथा कीर्तनात गोष्टी सांगायची किंवा अच्छा. माझ्याकडून बोलून घ्यायची. असं होता मी जवळजवळ 6 महिने हिमालयात काढले. हो का? आणि काय करायचं माझी काळजी घरच्यांना वाटू नये म्हणून हं. बहुतेक 8-15 दिवसांनी एक कार्ड घरी पाठवायचा. त्यावेळी पोस्टकार्ड 2 पैशाला असायचं. हो. तर पोस्टकार्ड पाठवायचं आणि त्यात एवढंच कळवायचं की मी आहे तेथे सुखरूप आहे, माझी काळजी नसावी. अच्छा. हां घरच्यांना तेवढाच दिला हां म्हणजे बरोबर. काय झालं असेल, कुठे गेला असेल, काय हां. केव्हा तरी लिहायचं मोठं पत्र. हां. पण असं करून मी जवळजवळ ते सगळं वर्ष संपवलं. बरं. आणि मग माझ्या घरून माझ्या वडिलांनी माझ्या एका मित्राला माझा शोध करायला पाठवलं. आता साधारण माझं लोकेशन माहीत झालं होतं की त्या एरियातच मी होतो. हं. मग तो आला, त्याने माझी भेट घेतली. तो म्हणाला तुला काय शिकायचं असेल ते शिकवायला बाबा तयार आहेत, अच्छा. तू घरी चल. हं. मग मी परत घरी आलो आणि आर्ट्स कॉलेज जॉईन केलं. हां. तेव्हा शिक्षणात 1 वर्षाचा खाडा झाला तिथे. आणि मग तिथून परत आर्ट्स कॉलेजचं शिक्षण सुरू झालं. हो. आणि ते माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे मला त्यात चांगलं यशही मिळत होतं आणि भराभर माझं शिक्षणही झालं. फर्स्ट त्याही इयर वेळेस मला वाटतं तुम्हाला संत साहित्याचा अभ्यास करावा अशी इच्छा झाली होती. हो, कथा कीर्तन प्रवचन हं. आणि ती त्यांची ऐकणं हं. आणि तसं आपण करणं हं. म्हणजे अभ्यासाची गरज होतीच. हां. मग तशी मी त्यांची एक तर कीर्तनातल्या ओळी अर्धवट लिहायच्या, नंतर त्यांच्याकडून पुऱ्या करून घ्यायच्या, अच्छा. मग ते पाठ करायच्या. हं. अशी पुस्तकही तयार केली, म्हणजे आम्ही विकत घेतली, जमवायला सुरुवात केली घरामध्ये. आणि अशा रीतीने माझा धर्माचाही अभ्यास सुरू झाला. कीर्तनाचा पूर्वरंग म्हणजे सुद्धा विवेचन असतं धर्माचं, होय. त्यामुळे त्याचाही अभ्यास सुरू झाला. आणि अशा रीतीने मी कीर्तनं करायला लागलो हं. आणि लोक कौतुक करायला लागले. तसं मला ते जास्तीच बरं वाटायला लागलं. अशा प्रकारे या सुरेश क्षेत्रात कीर्तनकार झाला. पण एक गोष्ट व्हायची की मला गाणं फारसं शिकायला मिळालं नाही. हं. आमच्याकडे बडोद्यात एक निगोस्कर म्हणून शिक्षक होते. हं. हं. त्यांचा गाण्याचा क्लास होता. हं. त्यांच्याकडे मी शिकायला जायला लागलो. पण झालं असं की मी क्लास वर्षभर केलं नसेल केलं, तो निगोस्कर सर वारले. अच्छा. मग तो क्लास बंद झाला. नंतर मग त्यांच्याकडेच एक शिक्षक होते, ते क्लास चालवायला लागले. ते मध्ये वर्ष 6 महिने गेली. हं. मग मी पुन्हा सुरुवात केली, तर ते गेल्यानंतर त्यांनाही तो क्लास बंद करावा लागला. हं. तर खंत मला असं पडला वाटायला त्याचा. लागलं की लोकांना वाटेल की याचा पायगुणच चांगला नाही, हा शिकायला आला तर हा क्लास बंद होतात. मग मला वाटलं की हे आपल्यासाठी नाहीच आहे. अच्छा. पण मग मी प्रवचनं करायला लागलो. हे चालूच राहिलं. हां. हं. पण काय झालं की कीर्तनाचा रंगामध्ये मी गाण्यात कमी पडायला लागलो. हं. 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 आणि त्यामुळे लोकांची एक चर्चा व्हायची की सुरेश कीर्तन चांगलं करतो, पण थोडं गाणं असतं तर बरं झालं असतं. अच्छा. त्यामुळे कुठेतरी आपण ह्यात कमी आहे, मग प्रवचनामध्ये आपल्याला कशातच कमी नाही, म्हणून मी प्रवचनावर भर दिला. वा. आणि मग हळूहळू कीर्तनं जवळजवळ सोडल्यासारखी झाली आणि प्रवचनं सुरू झाली. आणि प्रवचनात काय होतं की विषयाची एक अशी संगती मिळत राहते. म्हणजे आपण ज्ञानेश्वरी घेतली तर एक 15वा अध्याय घेतला आहे तर महिनाभर आपण 15व्या अध्यायावर प्रवचनं करतो, बोलू शकतो. किंवा अमुक एक अध्याय घेतला, नुसती भगवद्गीतेवर घेतली होय. तरी सुद्धा गीतेचा एखादा अध्याय घेऊन सगळ्यांकडून तो म्हणूनही घ्यायचा हो. आणि एक एक श्लोकावर रोज रोज असं करत जायचं. बरोबर. त्यातून मला ज्ञानेश्वरी सांगावीशी वाटायला लागली.
आणि मग असं ठरवलं की संपूर्ण ज्ञानेश्वरी आपण प्रवचनात सांगायची. वा. आणि खरंच माझं भाग्य की ज्ञानेश्वरीच्या 9,000च्या 9,000 ओव्या सगळ्यावर मी प्रवचन केलेलं आहे. क्या बात आहे. आणि त्यामुळे मला त्याचा एक लाभ असा झाला की संपूर्ण ज्ञानेश्वरी मी स्वतः शब्द अभ्यास हो. करून त्यावर बोललेलो आहे. हो, आणि तो एक मोठाच फायदा झाला निश्चित निश्चित. अभ्यासाच्या दृष्टीने म्हटलं हो. तर. आणि मला त्यामुळे लोकांचा श्रोत्यांचाही वर्ग कायम मिळायचा. कारण या चातुर्मास घेतला किंवा महिना घेतला, श्रावण महिना, तर अध्याय 3रा हो. कर्मयोग, यावेळी अध्याय 5वा असे लावले जायचे. दरवेळी नवीन विषय. आणि त्यामुळे लोकांच्या श्रवणाची सुद्धा कंटिन्युटी राहिली आणि त्यामुळे ते पण सगळे यायला लागले. अशा रीतीने मी अनेक महिने एक एक अध्याय असं ठिकठिकाणी केले. म्हणजे मुंबईच्या काळाराम मंदिरात मला आमंत्रण आलं प्रवचनाचं, तर मी त्यावेळी अधिक मास होता, तो अधिक मास घेतला आणि ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय तिथे घेतला. मग पुढच्या ठिकाणी 12वा अध्याय घेतला. असं करत संपूर्ण ज्ञानेश्वरी शब्द ओवीन ओवी अक्षरन अक्षर माझ्याकडून सांगितली गेली. वा. आणि त्यामुळे तिचा खूप अभ्यास चांगला. खूप मोठी सेवा तुमच्या हातून ही एक घडली. महत्त्वाची खरंच. आणि मला वाटतं वयाच्या 12व्या वर्षीच तुमची पूर्ण भगवद्गीता पाठ पाठ होती. होती. वडिलांचा तसा तुम्हाला हो. हेच होता की वडील बंदच शिकवत होता. होते आणि हां. आमच्या घरात बडोद्याला एक मोठा झोपाळा होता. अच्छा. मग तिथे सकाळी वडील म्हणजे लवकर उठायचे, त्यांची पूजा हे सगळं आटपायचं. बहुतेक 9-9:30 पर्यंत त्यांचं आटपायचं आणि मग त्यांना कामावर जावं लागायचं. पण त्यामध्ये वेळ असायचा. अच्छा. तर जवळजवळ 8:30 वाजता ते झोपाळ्यावर येऊन बसायचे पूजा अर्चा आटपून आणि मग मला बोलवायचे आणि मलाच फक्त त्यांनी शिकवली गीता. हां. आता मोठा भाऊ होता, धाकटा भाऊ होता, पण त्यांना कधी त्यांनी शिकवलं नाही. पण मला ती आवडही होती आणि त्यांना शिकवावंसंही वाटत होतं. पण मला इथे दर्शकांना सांगायला आवडेल की अगदी 12वा अध्याय 15वा अध्याय एक अध्याय आमचं पाठ असेल तरी आम्हाला कौतुक आणि अभिमान वाटतं. पण वयाच्या 12व्या वर्षी तुमची संपूर्ण भगवद्गीता पाठ होती, हे खरंच विशेष कौतुक आहे. आणि दर्शक हो, अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत पूजनीय काकांनी 13,500हून अधिक ठिकाणी प्रवचन कीर्तन अशी कार्यक्रम केलेली आहेत. अमेरिकेत तर त्यांची 550हून अधिक कार्यक्रम गाजले असं सांगायला मला सार्थ अभिमान वाटतो. आणि आता तुम्ही शिक्षणाचं सांगितलं, BEd केल्यानंतर शिक्षक आपण झाला. शिक्षक झाल्यानंतर प्रवचनकार कीर्तनकार म्हणून धुरा सांभाळत असताना कसा काय प्रवास दोन्ही सांभाळणं जरा जड होतं. नोकरी सांभाळायची मग व्हायचं की कित्येक वेळा नोकरीमध्ये परीक्षांचे दिवस जवळ आले की एक महिना एक्स्ट्रा पिरियड्स घेण्याची पद्धत असायची. म्हणजे मुलांचा जास्ती अभ्यास करून घ्यायचा, त्यासाठी आम्ही घ्यायचे. तर त्यावेळेला मला शाळेत जास्ती लक्ष द्यावं, नोकरीत जास्ती लक्ष द्यावं लागायचं. मग ठीक आहे, मी त्याच्यावर म्हणजे ह्याच्यासाठी ते मोडलं नाही, कारण नोकरी ही रेग्युलर आहे आणि काम हे कीर्तन प्रवचन हे ऐच्छिक आहे. इतकं त्याला कशाला केव्हा महत्त्व द्यायचं ते ठरवून मी त्याप्रमाणे सर्वसामान्यपणे वागलो. पण त्याचा एक भाग असा झाला की माझी कीर्तन प्रवचन सेवा चालू राहिली, प्रॅक्टिस चालू राहिली, आख्यानं पाठ होणं हे सुद्धा चालू राहिलं. आणि असं होता जे मी मगाशी तू बोललीस ना अमेरिकेत जायचं योग, हा म्हणजे इतका अद्भुत योग आहे की मी कधी कल्पनाच केलं नव्हतं की आपण परदेशात जाऊ किंवा जावं, अशी मनीषा सुद्धा कधी नव्हती. पण एक दिवस योग असा आला की ज्यावेळी मी नोकरी करत होतो, 80 सालची गोष्ट आहे, आणि त्यावेळेला एक दिवशी दुपारी 1-1:30 वाजता अचानक एक पत्र आलं अमेरिकेतून. आणि त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की जागतिक हिंदू परिषद अमेरिकेमध्ये 5 जुलै 1980 या दिवशी आहे. अच्छा. तर त्या दिवशी तुम्ही भारताचे प्रतिनिधी म्हणून यावं. आता असं पत्र आलं म्हटल्यानंतर कुठेतरी आपलं नाव पुढे पोचलं आहे. आता एवढंच आहे की हे काही सोपं नाही आहे. बरं, त्यात एक मोठी अडचणी होती. हे पत्र आलं 25 जूनला आणि परिषद होती 5 जुलैला. अवघे काही दिवस, जेमतेम 10वा दिवस. अगदी. पासपोर्ट नाही, कधी काही विचारच केला नव्हता ना जाण्याचा. तर आता हे कसं होणार. बरं, घरात तर काय माझा भाऊ आलेला होता, आमची बायको होती, पण सगळ्यांचं एक बोलणं पूर्ण पडलं की त्यांना तुम्हाला बोलवायचं होतं तर त्यांनी जरा आधी का नाही बोलवलं. अगदी 8 दिवस ठेवलेत म्हणजे काय, हो शेवट्या नसो आम्ही बोलवलं एवढं म्हणण्याची, कुणातरी उत्तर देण्याची त्यांनी तयारी ठेवली, दुसरं काही.
पण मी मात्र आपल्याला सांगतो, मी दैववादी आहे. आणि म्हणून माझ्या मनाने असं घेतलं की जर आमंत्रण आलं आहे तर मी जावं अशी देवाची इच्छा असू शकेल. खरं आहे, खरं आहे. मग मीच नाही मिळणार पासपोर्ट म्हणून मी घरात का बसायचो. हां. म्हणून मी काय केलं, आलं ना पत्र, पासपोर्ट ऑफिस हे पहिलं काम. मग गेलो, स्कूटर होती, मी त्यावेळी स्कूटर वापरायचं. गेलो पासपोर्ट ऑफिसमध्ये आणि तिथे गेलो तर पासपोर्ट ऑफिसरचं मुख्य कॅबिन, कधी गेलेलंच नाही ना तिथे, कधी विषय पडलाच नाही. हां, ते कॅबिन पुढे शोधून काढलं आणि मग तिथे मी आत गेलो सरळ. आणि ते पासपोर्ट ऑफिसर मुख्य जे ते तिथे बसलेले होते. मी त्यांच्यासमोर गेलो आणि नमस्कार म्हटलं, नमस्कार सर. हां बोला, काय आहे, असं तुझा त्रासल्यासारखा चेहरा करून ते बोलले. काय आहे, तर मी ते पत्र त्यांच्या पुढे ठेवलं. ठीक आहे सांगा काय ते. म्हटलं सर पत्र बघा प्लीज. मग त्यांनी ते पत्र बघितलं आणि एकदम त्यांचा नूर बदलला. म्हणजे ते पत्र बघितलं, अरे वा, तुम्हाला अमेरिकेत भारताचे प्रतिनिधी म्हणून बोलवलं आहे, वा, म्हणे इट्स अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. म्हटलं अपॉर्च्युनिटी ठीक आहे, पण कसं मी जाणार म्हटलं. हो. म्हणे व्हॉट इज द प्रॉब्लेम. म्हटलं सर यू आर द प्रॉब्लेम. खरं. ते ऐकून ते इतके चकित झाले. मी काय म्हणता म्हणे, मला काय. अहो म्हटलं सर पासपोर्ट मिळेल का मला. वाय नॉट म्हणे. अरे वा. मग म्हटलं सांगा कधी मिळेल. उद्या देतो म्हणाले. अहो तुम्हाला अमेरिकेतल्या जागतिक परिषदेत जाण्याची संधी आली आहे, तर माझ्याकडून मी का थांबवीन. म्हटलं सर शक्य, खरंच शक्य आहे का. हो हो शक्य आहे म्हणे, काही काळजी करू नका. बरं म्हटलं मग काय करायला हवं. मी सांगतो असं करा म्हणे. शिपायाला गंडीवरून बोलवलं, एक फॉर्म दिला. बरं. हा याचा पासपोर्टच्या ॲप्लिकेशनचा फॉर्म हा घेऊन जा. राहता कुठे. म्हटलं चेंबूरला. म्हणजे जाता जाता दादरला तुम्ही एखाद्या स्टुडिओत जाऊन फोटो काढून घ्या, त्याच्या 8 प्रती उद्या सकाळी 10 वाजता पाहिजेत असं त्याला सांगा. आणि मग तुम्ही घरी जा आणि मग तो फॉर्म रात्री बसून लिहून काढा. त्यानंतर रात्रीच 9 नंतर तुम्ही BA तुम्ही चेंबूरला राहता नाही का, म्हणून BARCमध्ये जा. आणि त्या BARCमध्ये एक ग्रस्त अमुक आहेत, त्यांचं नाव सांगितलं त्यांनी. तर त्यांना जाऊन भेटा आणि याच्यावर त्यांची सही मागा. मी फोन करून ठेवतो, ते सही करतील. बरं म्हटलं. मग म्हणजे दुसऱ्या दिवशी येताना तो भरलेला फॉर्म, त्यांची सही असलेला, येताना दादरला येऊन फोटो घ्या. ते 8 सांगितले ते. आणि उद्या 10:30 वाजता माझ्या ऑफिसला या. तसं सगळं केलं, जमलंही सुद्धा. आणि सकाळी 10:30ला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बरोबर त्यांनी ते बघितलं. व्हेरी गुड म्हणाले, छान, आता 3 वाजता येऊन पासपोर्ट घेऊन जा म्हणाले. बापरे. मला खरंच इतकं आश्चर्य वाटलं, कल्पनाही नव्हती मनामध्ये. खरं. आणि मग निघालो, पासपोर्ट घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता त्यांनी म्हटल्याप्रमाणे. आणि ते झाल्यानंतर मग विजाच्या ऑफिसमध्ये गेलो. तर तिथे गेल्यानंतर यांनी मला सांगितलं की त्यांना मी फोन केलेला आहे, तो तुम्हाला विजा देतील. वा. मग तो अमेरिकन माणूस होता. बरं. मी तिथे गेलो आणि त्यानं सांगितलं आय मिस्टर शेवडे, यस कमॉन. आणि त्याला पासपोर्ट दिल्यावर त्यांनी लगेच सही शिक्का करून वा वा विजा दिला. 1 मिनिटसुद्धा तिथे वेळ गेला नाही, यांनी सांगून ठेवलेलं असल्यामुळे. आता खरा प्रश्न होता तिकिटाचा. हां. कारण आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या, पण पैसे लागतील ते कुठून आणायचे. पण एक होतं गोष्ट की हे मी सगळं झालेलं चाललं होतं ना, तेव्हा माझी बायको मला म्हणाली की काही काळजी करू नका, माझं मंगळसूत्र टाकलं तरी याच्यात टाकावं लागलं, घाण टाकलं लागलं तरी चालेल, पण तुम्ही जायचं. तर म्हटलं अगं काय खरं खेळ आहे का तो, अमेरिकेत जायचं. पण तिथे ती म्हणे सगळं चांगलं होईल, तुम्हाला संधी आली आहे, देवाची कृपा आहे म्हणाली तुमच्यावर. आणि ही मला त्यांनी खूप स्फूर्ती आली. आणि अजूनही माझ्या डोळ्यात पाणी येतं की त्यावेळी काय आम्ही कोणी गडगंज श्रीमंत नव्हतो, पण सोनं सोगे आत्तासारख्या हिशोबात महाग नव्हतं. त्यामुळे ते झाल्याबरोबर व्यवस्था मी ते पण तिचं हे नाही घाण टाकावं लागलं. आमचे कोपरकर पुण्याचे, त्यांना आमचे मित्र प्रभाकर नवरे म्हणून गिरगावात होते, त्यांनी ट्रंक कॉल करून सांगितलं की सुरेशला अमेरिकेत जायचा योग येतोय,
त्याला तिकीट काढायला पैशाची गरज आहे. तर काय होतं, आम्ही एका संस्थेमध्ये ट्रस्टी होतो. अच्छा. मी पण होतो आणि कोपरकर पण होते. तर त्यामुळे मला तसं कायदेशीर मागण्याचा अधिकार होता की माझ्या कामासाठी लागत आहेत म्हणून. पण मी मागितले नव्हते. पण बुवा आपण पुढे आले आणि त्यांनी मला 20,000 रुपये घेऊन ते स्वतः पुण्याहून पैसे घेऊन आले. त्यावेळेचे 20,000. हां, आत्तासारखी कोर बँकिंग नव्हतं त्यावेळी. त्यामुळे त्या बँकेचं असलं तरी पैसे काढून त्यांना कॅश आणावे लागले आणि ते घेऊन आले. आणि 20,000 रुपयासारखी रक्कम त्या काळातली खरोखरच मोठं अद्भुत होतं. आम्हाला कल्पना नव्हती ना तिकीट किती आहे किंवा काय. मगाशी जो तुम्ही याचा दैववादाचा जो उल्लेख केला, हो. खरंच अनुभूती म्हणायची ही. आहे. म्हणजे दर्शक हो, आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की आपण विजा काढणं, पासपोर्ट काढणं हे किती किटकिटीची प्रक्रिया आहे आणि ह्याला किती वेळ जातो. म्हणजे यासाठी वेळ राखून ठेवावा लागतो, महिनोन-महिने हे काम चालू राहतं आणि तुमचं अवघ्या काही दिवसात हे काम व्हावं म्हणजे त्या भगवंताचीच इच्छा होती की तुम्ही अमेरिकेला जाऊन ते प्रवचन करावं असं. हा, पैसेही आता झाले, पासपोर्ट आहे, फोटो काढले होते ते पण आलं, सगळं झालं होतं काम. आणि बरोबर 3 तारखेला मी फ्लाईट घेतली. 3 तारखेला अमेरिकेची फ्लाईट घेतली. पण त्याचं तिकीट काढायला गेलो होते की लागू म्हणून मुंबईत त्यांचं दुकान होतं याचं. तर लागूंना माझी त्यांची ओळख होती. तसं मला म्हणाले, अरे 3 तारखेच्या सगळ्या फ्लाईट फुल आहेत म्हणे. म्हटलं काय वाटेल ते कर, पण मी जाणार 3 तारखेला. तो म्हणाला ते मी करतो, तू काळजी करू नको. तो नासी फडक्यांचा मेहुणा होता. आणि नासी फडके एकदा साहित्य संमेलनात अध्यक्ष होते, तेव्हा मी त्यांचा स्वयंसेवक होतो. ती आमची ओळख त्याची. तो म्हणाला मी करतो सगळी व्यवस्था. माझ्या समोर त्यांनी एका वृद्धग्रस्तांना फोन केला आणि तो म्हणाला, काका तुम्ही परवा तिकीट घेऊन गेलायत ना 3 तारखेचं. हो रे म्हणे, का काही अडचण आहे का. तर म्हणाले अडचण नाही, पण तुम्हाला 3 तारखेला न जाता 5 किंवा 6 तारखेला पाठवलं तर चालेल. अरे बापरे. ते म्हणे चालेल, काय अडचण काय. काही नाही हो, आमच्या एका मित्राला पाठवायचे आहे तर त्या तारखेला तिकीट मिळत नाही आहे म्हणून तुम्हाला तुमची जागा रिकामी करून घेतली. काही हरकत नाही म्हणाले. मी काय 6 तारखेला गेलो काय 7 तारखेला. तेही काम झालं. आणि अक्षरशः त्या तारखेला मी 3 तारखेला फ्लाईट घेतली. आणि अहो तिकीट त्यांनी हातात दिलं ना, तिकीट त्यांचं पुडकं दिलं, म्हणजे बंच. म्हटलं हे काय आहे की अमेरिकेला मला जायचं आहे, आम्ही एकच जातोय, 5 जण नाही आहोत, ही 5-5 तिकीटं कशाला दिलीस. तो म्हणाला अरे तुला 5 तिकिटांनी प्रवास करावा लागणार आहे. म्हटलं हा काय प्रकार आहे. तो म्हणाला हे बघ, फ्लाईट 5 आहेत, मुंबई लंडन, लंडन न्यूयॉर्क, न्यूयॉर्क ॲटलांटा, ॲटलांटा न्यू ऑर्लिन्स, न्यू ऑर्लिन्स बॅटन रूज. बापरे. म्हटलं का डायरेक्ट नाही, डायरेक्ट कशी येईल म्हणाली. म्हणाला अरे बॅटन रूज एक छोटंसं गाव आहे आणि न्यूयॉर्कहून म्हणजे मुंबईहून निघते ते सर न्यूयॉर्कला डायरेक्ट फ्लाईट जाईल नाही, लंडनला उतरावं लागतं, लंडनला बदला. आणि म्हटलं मग मला कळणार कसं कुठल्या फ्लाईटने जायचं, कुठे जायचं. तर म्हणाले काही काळजी करायची नाही, तुला एअर इंडियाचं तिकीट दिलं ना, म्हणजे हे घेऊन तू गेलास लंडनला उतरलास की एअर इंडियाचं खिडकी कुठे ती बघायची, तिथे सगळ्यांच्या खिडक्या असतात. मग एअर इंडियाची खिडकी दिसेल तिथे जायचं. मी ह्या फ्लाईटने आलो आहे आणि मला पुढची ही फ्लाईट आहे न्यूयॉर्क ते लंडन. मग ते लोक तुम्हाला ह्याचे कार्ड देतात आणि तुम्हाला जायची सोय होते, म्हणजे बोर्डिंग पास म्हणतात त्याला. तो घ्यायचा, मग तुम्हाला किती नंबर प्लॅटफॉर्मवर जायचं सगळं कळतं म्हणे. पण तिथे उतरलं की तिथून पुढचं लंडन, न्यूयॉर्क ॲटलांटा असं जायचं आहे. म्हटलं ठीक आहे. हा सगळा एक अनुभव चांगला आला. आणि शेवटी पहिल्यांदाच गेलात आणि एकटेच गेलात का. हो, एकटाच गेलो. आणि या फ्लाईट्स घेत 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 काही विमानं इतकी लहान होती 28 सीटची आणि ही काही काहीची 250-300 सीटची. बरोबर. कसं तरी का होईना आम्ही शेवटी पोहोचलो. आता पोहोचल्यानंतर प्रश्न असा आहे की जायचं कुणाकडे, कुठे जायचं, उतरायचं कुठे, उतरायचं कुठे. तर ज्याचं पत्र होतं ना पहिलं, त्याच्या पत्रावर त्याच्या नावाच्या खाली रेसिडेन्शियल नंबर म्हणून लिहिलेलं होतं.
पहिल्यांदा मला ते कळलं नव्हतं RES हां. आणि नंबर. हां. पण मग माझ्या लक्षात आलं की हे असं आहे. आणि काय असतं परदेशामध्ये, अमेरिकेत विशेष करून विमानतळावर पिवळे कपडे घातलेली माणसं असतात. हं, हं, ती प्रवाशांना सहाय्य करणारी असतात. हं. तर असा एक माणूस माझ्याजवळ आला. मला माहीत नव्हतं नाही. अच्छा. तो जवळ आला हं. आणि मला म्हणाला, "यू आर सर्चिंग समथिंग?" म्हटलं, "येस." म्हटलं, "आय वॉन्ट टू गिव्ह अ कॉल ऑन दिस नंबर." हं. तर पण टेलिफोन पाहिला आहे, पण मला कसा वाजवायचा कळत हो. नाही आहे. कारण यात काय असतं, पहिल्यांदा 2 आकडे, हं. मग ते 1 डॅश, हं. मग पुन्हा 3 आकडे, मग होय. पुन्हा 3 आकडे, मग पुन्हा 4 आकडे. म्हणजे कोणते आकडे फिरवायचे आणि कोणते नाही. मग तो म्हणे, "कम म्हणे, आय गिव्ह यू." त्यांनी नंबर लावून दिला. त्याचा फोन लागला. तो समोरचा माणूस जो होता, भीष्म अग्निहोत्री म्हणून, हं. पंजाबी माणूस, हं, हं, हं. त्याची बायकोनी फोन उचलला. हं. आणि मी इकडून काय केलं होतं की त्यांना एक ट्रंक कॉल दिलेला होता की मी येतोय म्हणून. हं. तर तिने "हैजे, कौन बोल रहे हैं?" मतलब मैं शेवड़े बोल रहा हूँ. हां. "हाँ, आप आ गए इंडिया से? कहाँ हो?" मतलब बैटन रूज में आया हूँ. हं. "अच्छा, तो मैं क्या करूँ अब, कहाँ जाऊँ?" असं विचारलं. हं. ती म्हणाली, "आप एक काम कीजिए, आप नॉर्थ गेट पर खड़े रहिए." हं. जो नॉर्थ गेट, हाँ, उधर 4 गेट होते हैं. तो अच्छा. एक गेट है नॉर्थ गेट. हं. आप किसी को भी पूछो हं. और वहाँ जाके खड़े रहो. हं. मेरी लड़की 15 मिनट में आएगी आपको लेने को. अच्छा. आणि मग मी तिथे त्या नॉर्थ गेट विचारत चौकशी करत जाऊन उभा राहिलो. माझी बॅग वगैरे घेतलेली, पण जवळ होता तो. आणि ती मुलगी आली, माझ्याजवळ उभी राहिली. हं. आणि मग त्यांनी मला विचारलं स्वागत की "आप केलं. शेवडीजी?" हं. हां म्हटलं. मग तिला खूप बरं वाटलं. माझी बॅग उचलून तिने गाडीत ठेवली, माझा हात धरून अगदी आणलं, नंतर दार उघडून गाडीत बसवून दिलं हं. आणि तिने इथे मला नेलं. म्हणजे गंमत अशी आहे की अमेरिकेला जाऊन आलं, पण एका शब्दात बोलतो, पण त्याच्यामागे किती किती मोठी मगजमारी प्रपंच असते. आमचा अगदी. बडोद्याचा शब्द आहे, इतकी मगजमारी असते. हो. तुम्ही मूळचे बडोद्याचे. हां. मग महाराष्ट्राशी संबंध किंवा महाराष्ट्रामध्ये हा, अनेक यामुळे कीर्तनं. आला. हां. तो प्रवचनांमुळे. B.Ed झालो. हं. काय झालं, ते माझं शिक्षण चालू होतं हं. आणि शिक्षण करता करता नोकरी, काही होय. क्लासेस वगैरे. होय. आणि मी B.Ed झालो. हं. बरोबर 60 साली मी B.Ed झालो. हं. 1960. हं, हं. त्याच वर्षी गुजरात महाराष्ट्र वेगळं झालं. हां. त्याच वर्षी माझं लग्न झालं. अशा गोष्टी जुळून आल्या. हां. पण महाराष्ट्र गुजरात वेगळं झाल्यामुळे काय झालं की पुष्कळ लोकांच्या बदल्या झाल्या अच्छा. आणि त्यामुळे त्यांनी नोकऱ्या तिकडे महाराष्ट्रात पत्करल्या. हं. मग तिकडे मुलांची संख्या कमी झाली. हं, हं, हं. मुलांच्या संख्येवर शिक्षकांची संख्या अवलंबून असते. होय. त्यामुळे एका शाळेने मला घेतली होती, नोकरी दिली होती. हं. 12 जूनला शाळा उघडली, त्या दिवशी मी जॉईन झालो. हं. 17 जूनला त्यांचे परत मला प्रिन्सिपलने बोलवलं हं. आणि ते म्हणाले, "आपल्याला 3 वर्ग कमी करावे लागणार आहे." अच्छा. आता संख्या कमी झाल्यामुळे. हां, हं. त्या 3 वर्ग कमी म्हणजे 2 शिक्षक कमी. हं, हं, हं. तर म्हणाले, "2 शिक्षक कमी करावे लागणार, तू शेवटचा घेतलेला आहे, हं. तर म्हणजे तुला जावं लागणार." म्हणे. हं. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही. हं. पण डोक्याला चिंता वाढली की आत्ता ह्यातलं लग्न झालं काय आणि आता आपण जायचं कुठे, नोकरी नवीन शोधण्यापासून. हो. मग घरी सांगितलं, "ही राहील इथे आणि मी बघतो." मी 10 ठिकाणी अर्ज करून टाकले. हं. जिथली जी काही माहिती होती त्याप्रमाणे. आणि अशी जवळपास म्हणजे पुण्याला पत्र केलं, असं 5-7 ठिकाणी पाठवलं. त्यात अलिबागला पत्र पाठवलं. अच्छा. त्या अलिबाग कुठे आहे मला माहीत होतं. हं, हं, हं. कारण मुंबई सेंट्रल स्टेशनला आम्ही कोकणात जायला उतरायचे, तर समोर बस स्टॉप होता आणि तिथे अलिबागच्या गाड्या दिसायच्या. हं, हं, हं. तर मी म्हटलं अलिबागला मिळाली तर चांगलं. हं. हां, दिलं एक अर्ज पाठवून. पण त्यात जरा ते अडचणीचं गाव आहे, अजून तितकं सुधारलेलं आहे की नाही कोणास ठाऊक, सुविधा इलेक्ट्रिक वगैरे आहे की नाही. त्यामुळे मग मी त्यांना काय लिहिलं त्याच्यात की माझी कंडिशन म्हणून हं. की मला 2 इन्क्रिमेंट्स जास्त दिली तर मी येईन. अच्छा. हां, हां. एक्सपेक्टेड 2 more इन्क्रिमेंट्स. हां, हां. आता खात्री होती एवढं 2 कोणाला बोलवतोय. हां. पण आता काय झालं होतं, शाळा सुरू झाल्या होत्या, हं. अजून शिक्षक भरले गेले नव्हते आणि अशा शाळेला आता गरज असणारच, मिळणंच कठीण शाळा सुरू झाल्यानंतर. बरोबर. कारण जे नोकरी शोधत असतात त्यांना मिळालेल्या असतात तोपर्यंत हो, नोकऱ्या. हो. आणि नेमकी अलिबागची मला तार आली,
टर्म्स ॲक्सेप्टेड, जॉईन इमिजिएटली. अरे बापरे. मी अजून ती तार जपून ठेवली. माझ्या अशा आयुष्यातली रीतीने पहिली तुमचं आमंत्रणपूर्वक शिक्षकी नोकरी. हो. तिथे मी त्याशी जॉईन झालो आणि आमच्या पहिल्या नोकरीला आरंभ झाला. निश्चितच. मग नोकऱ्या बदलतही हो. गेल्या आणि होता होता हे सगळं शिक्षणही झालं, नोकरीही झाल्या. आणि याबरोबरच तुमचा प्रवचनकार म्हणून तुमचा प्रवचनचा प्रवासही कार्यक्रम सुरू चालू झाला. झाला. आत्तापर्यंत जी 13,500 प्रवचनं केली त्यात विषय आपले कसे असायचे, कुठले विषय आपण घ्यायचात? काय आहे, सुरुवातीच्या काळात माझी कीर्तनं जास्ती झाली. हं. त्यामुळे कीर्तनांचे जवळजवळ माझ्याजवळ 100-125 आख्यानं आहेत. अच्छा. हां, हं. म्हणजे तेवढी सगळी आख्यानं तयार करून पाठ करावं लागतात. बरं. हां, हं. कारण त्याच्यात पद्य असतात, हं. मध्ये आपल्याला बोलायचंही असतं हो. आणि मधून विषयाला अनुसरून गाणं गद्य किंवा- असतं. हो. ती गद्यामध्ये संतांचे अभंग वगैरे सुद्धा असतात. हं. की तुकाराम महाराज म्हणाले, तो हा विठ्ठल बरोबा, तो हा माधव बाबा, हे असं कोट करावं लागतं. हो. किंवा आख्यान सांगताना आपल्याला हे बाबा अमुक गोष्ट घडली, मग ते पुढे असं झालं की त्या ठिकाणी तुम्ही एखादं पद असतं हो. ते, असे वेगवेगळे आणि ती विषय. अशी आख्यानं पाठ करावी लागतात. बरोबर आहे. ती माझ्याजवळ जवळजवळ 100-150 वा. जमली. वा. होता यामध्येच तुमच्या सगळ्या म्हणजे धार्मिक आहे किंवा देवभक्ती आहे, हे सगळे विषय आहेत. पण याचबरोबर तुम्ही प्रखर राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम असेही विषय तुम्ही मांडलेत आणि हो. मांडत आला आहात. तर या विषयी मांडत असताना किंवा अशी प्रवचनं कीर्तनं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही समाजाचे डोळे उघडता, सत्य परिस्थिती सांगता, तेव्हा तुम्हाला विरोध होतो का किंवा कधी मनात भीती वाटते का की आपल्याला विरोध होईल, काही कार्यवाही होईल का? काय झालं की असा अनुभव आहे, हं. परंतु विशेष नाही. हं. कारण बहुतेक लोक हे आवडीने, आनंदाने आणि आम्हाला उलट स्फूर्ती देत, हं. प्रेरणा देत बोलवत असतात, ऐकत असतात, गर्दी होत असे. त्यामुळे विरोध व्हावा असं काही घडलं नाही फारसं. पण एकदा एक विचित्र प्रकार झाला, हं. तो फार पुढच्या काळात झाला. हं. पण माझी क्रांतिकारकांवर व्याख्यान होती. बरं. माझी जी प्रवचनं कीर्तन होती ना, तशी व्याख्यान मला पण होत्या. हं. तर त्यामध्ये मी वासुदेव वळवंत फडके, चाफेकर बंधू, मदनलाल धिंगरा, अनंत कान्हेरे, खुदिराम बोस, वा. भगतसिंग, राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आझाद, विष्णू गणेश पिंगळे, सुभाषचंद्र बोस, सरदार उधम सिंग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, वा वा. या क्रांतिकारकांची मालिका करायची आम्ही. भारतीय क्रांतिकथा असं त्या मालेचं नाव असायचं. आणि आपण जसं म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसं आपलाच धुरा पुढे चालवणारा आपलं चिरंजीव सच्चिदानंदजी शेवडे आणि आता त्याचा मुलगा सुद्धा बरं डॉक्टर परीक्षित हो, शेवडे, परीक्षित शेवडे. होय तो होय. आयुर्वेदामध्ये MD आहे होय. आणि तरी उत्तम प्रवचन निश्चितच. करतो. आणि ते अतिशय उत्तम लेख लिहितात हो. आणि त्या माध्यमातूनही त्यांचं हे सगळं कार्य त्यांची चालू तिसरी आहे. पिढी आहे. बरोबर. तीनही पिढ्या तुम्ही हो. देशकार्यात, समाजकार्यात समर्पित आहात. तर त्यांचं काय, म्हणजे त्यांचं कसं काय कार्य चालू आहे सच्चिदानंद शेवडे? चांगलं आहे, छान आहे. तो मुळामध्ये व्याख्यानं, प्रवचनं, तो पूर्वी बँकेत ऑफिसर होईपर्यंत नोकरी केली त्यांनी. हां. पण मी जशी शिक्षकी पेशा सोडून पूर्ण वेळेत आलो, तसं पुढे ते सुद्धा हे सगळं सोडून खरं आला. खरं. आणि उत्तम यश आहे त्याला. त्यांचं गुणही चांगले, वक्तृत्व उत्तम आहे, अभ्यास चांगला आहे, ग्रंथलेखन मोठ्या प्रमाणात आहे. आता एक व्याख्यान मला तर आम्ही अशी करतो बर. की आम्ही तिघं एका क्रमाने बोल आहोत. क्या बात आहे. हां, आणि त्याचा विषय आहे हां. शहाजी महाराज, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. अच्छा. त्या 3 पिढ्यांवर आम्ही 3 तीन पिढ्या. हो. अरे वा. हां. एकाच हो, व्यासपीठावर. हो. वा वा. आणि आम्ही 3 दिवसाची व्याख्यानमाला करतो. बर. पहिल्या दिवशी मी शहाजींवर, दुसऱ्या दिवशी सच्चिदानंद शिवाजी महाराजांवर, तिसऱ्या दिवशी परीक्षित संभाजीराजांवर. वा वा वा. आता संभाजीराजांवर मीच पुस्तक लिहिलेलं आहे, हां. शंभूराजे हो म्हणून. हो हां, आणि शिवाजी महाराजांवर मी पुष्कळ वर्ष व्याख्यानमाला केलेले आहे. हो. हां, या सगळ्याचा उपयोग झाला खरं खरं. आणि ती मला आमची खूप आवडते लोकांना. अरे वा. इतकी प्रवचनं तुम्ही केली, इतकी व्याख्यानं दिली, आख्यानं तुम्ही सादर केलीत. तर या सगळ्या ह्याच्यातून एक आदर्श कीर्तनकार म्हणून आपण जेव्हा आपलं एक प्रसिद्धी होते किंवा जनमानसामध्ये आपले एक प्रतिमा निर्माण होते, तेव्हा काही गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतात, जपाव्या लागतात. तर तसंच मी आपल्या आजच्या या दर्शकांसाठीही म्हणून विचारेन की एक कीर्तनकार म्हणून आपण जेव्हा आपली कारकीर्द घोडदौड चालू ठेवतो, तेव्हा त्या कीर्तनकाराने कसं असलं पाहिजे? बरोबर आहे. म्हणजे एक प्रश्न आहे, त्याच्यावर तुम्ही थोडं हा मार्गदर्शन तू करा. अगदी चांगला प्रश्न विचारलास. म्हणजे या निमित्ताने मला मोकळेपणाने काही बोलता येत आहे.
काय आहे, कीर्तनकार प्रवचनकार हा जसे इतर अनेक व्यवसाय करणारे आहेत, की शिंपी आहे किंवा एखादी इलेक्ट्रिशियन आहे, रेडिओचं दुकानदार आहे, आता डॉक्टर आहेत, यांच्या बाबतीत ज्या अपेक्षा आहेत त्यांचं एक स्थान वेगळं आहे. हो. कीर्तनकार प्रवचनकार म्हटले की त्यांच्याबद्दल लोकांच्या काही एक अपेक्षा या आपोआप निर्माण होतात. हो. त्यात चूक नाही, चूक नाही. कारण आम्ही धर्म सांगतो, सदाचार सांगतो, हे वाईट आहे, हे करू नका. आचरण अहो, तर काय बिड्या फुंकत फिरतो माणूस, हो. असं आपण असता कामा नये, पण कसं असलं पाहिजे यावर आम्ही बोलत असतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी सुद्धा सदाचारांनी कसं वागावं होय. यावर आमचं प्रवचनात कीर्तनात भर विषय असतो. असतो. मग त्याला अयोग्य असते जर आम्ही दिसलो तर लोकांना ते आवडणार नाही. खचित. त्यामुळे आम्हाला आत्मसंयम योग हा आचरावा लागतो स्वतःच्या कृतीमध्ये. अगदी. हां, की आपल्याला एखादी म्हणजे अगदी भूक लागली आणि आत्ता समोर बटाटे विकले जातात, पण तरी नाही खाता येत आपल्याला तिथे. आता आपण काही कीर्तन बटाटा खाऊ नका असं सांगत नाही, किंवा समोरचा माणूस कोणी खाओ बुवा तुम्ही कसं का असं काही म्हणत नाहीत. हा त्यांचा सौजन्याचा भाग आहे. पण मी कसं असावं याबद्दल माझ्याजवळ ज्या काही कल्पना असतील त्या मी जे बोलतो, मी जे आचरण करतो त्याला धरूनच आहे ना. आणि त्यामुळे हे नाही म्हटलं तरी दडपण आमच्यावर असतंच, की आम्ही काय खावं, काय प्यावं, किंवा काय खाऊ नये, काय पिऊ नये, कुठे असू नये, कुठे जाऊ नये. बरोबर. हां, समाजाचं लक्ष तुमच्याकडे असतं. म्हणजे निश्चितच. एक आठवण सांगतो तुला मजेशीर. या ठाण्यामध्येच मी एका सिनेमाला गेलो, कोणीतरी मित्राकडे गेलो होतो. मग त्या नवरा बायकोनी माझ्याही तिकिटे काढली, म्हणे आज रात्री चल, आणि छान म्हणजे अतिशय उत्तम चित्रपट होता, अच्छा. की बघायला जावं असं वाटावं, आणि आपण इथे आलो याचं लाज वाटावी असं काही नव्हतं त्यात. तर गेलो होतो मी त्यांच्यावर, आमचं चाललं होतं अगदी छान, आणि इंटरव्हल झाला त्यावेळी आमची एकमेकाशी काहीतरी बोलणं चालू होतं. तेवढ्यात पलीकडून एक बाई इकडे आली, जवळ आली, आणि अगं बाई शेवडे बुवा वाटतं असं म्हणून अगदी हात जोडून. मी म्हटलं हो ओळखलं, बरं वाटलं, म्हटलं बरं वाटलं. तुम्ही म्हटलं नाही मी इथली ठाण्यातलीच आहे. हो का, म्हटलं मी ओळखलं नाही तुम्हाला. मग तिने सांगितलं मी मग, पण वाटलं नव्हतं हो तुम्ही इथे दिसाल असं म्हटलं. टवणीला काय गाळा डोक्यात केला असं वाटलं. पण तिचं काय चुकलं असं क्षणभर विचार केला तर खरंच आपल्याकडून लोकांना ही अशी अपेक्षा असणार नाही. खरं म्हणजे आपल्या वर्तनावर सुद्धा आपलं लक्ष तितकंच असायला हवं. ते खरं तर सगळ्यांच्याच बाबतीत आहे. पण जेव्हा एखादा व्यक्ती प्रबोधन करतो, मार्गदर्शन करतो, व्यासपीठावरून काहीतरी बोलतो, देवधर्म संबंधाने त्यातून त्याविषयी जास्त जागृत राहावं लागतं. भावी पिढी जी आता या कीर्तन क्षेत्रात येऊ पाहती आहे, अतिशय सुंदर क्षेत्र आहे, कारण या माध्यमातून तुम्ही समाज घडवत असता, पुढची पिढी घडवत असता, मार्गदर्शन त्यांना करत असता. तर या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? असा एक शेवटचा मी प्रश्न. ॲक्च्युअली वर्ग सुद्धा चालवलेत, आणि दादरची कीर्तन संस्था आहे, तिचा मी संचालकही काही काळ होतो. अच्छा. पण हे सगळं करताना आम्हाला एक अनुभव आला की म्हणजे जी काही बंधनं आहेत आपण आता बोलतो त्या प्रकारची ही पाळण्याची माणसाजवळ तयारी असायलाच पाहिजे. कारण शेवटी लोकांच्या नजरा तुमच्याबद्दलच्या ज्या आहेत त्या घडवलेल्या आहेत पूर्वीपासून पुरातन लोकांनी. आता तुमच्याच घरी भटजी म्हणून पूजेला जे येतात ते उद्या तुम्हाला रस्त्यात गाडीवर एखाद्या चहा पिताना मी दिसले तर तुम्हाला ते आवडणार नाही. त्यांचं काय चुकलं तसं पाहिलं तर ते तुमच्यासारखे एक व्यावसायिक आहेत, मग त्यांनाही कधीतरी चहा लागतो. मग प्रत्येक वेळी ते घरापर्यंत कुठे जाणार, पितात चहा. पण तरीही भटजी सहसा तुम्हाला दिसणार नाही, कारण ते काळजी घेतात. पण आपली ही अपेक्षा असते की हे म्हटलं की इथे नसावेत, तर म्हटलं हा जो काही भाग आहे त्याकरता काळजी घ्यावीच लागते, आणि ती घेणं आवश्यक आहे. मी काळजी घेत गेलो जीवनभर. गुरुजी, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला खरं तर छान मार्गदर्शन केलं, आणि एक उत्तम तुमचा प्रवास आम्हाला सगळा उलगडून दाखवला. याबद्दल तुमच्या गोवा दूरदर्शनतर्फे आणि आमच्या समस्त प्रेक्षकांच्या वतीनं मी अतिशय आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.